17 तारखेला रविवारी या ठिकाणी आंगणवाडी तराफी येतं मनोज दरांगी पाटील यांनी या ठिकाणी जे आंदोलनाचे या प्रमुख आहेत आमच्या त्या आंदोलनाची त्या काय कशा पद्धतीची रणनीती आखायची यासाठी त्या ठिकाणी बैठक झाली। त्यामध्ये त्यांनी 10 प्रमुख मागण्या या ठिकाणी सरकारला सांगितल्या। महिलेचा बायकोचा सर्टिफिकेट एवढीचे आहे, नवऱ्याचं सर्टिफिकेट ओपन आहे, पुरावा हा मुलांसाठी ग्राह्य धरला जावा। आपण एकीकडे म्हणतो की बापाच्या हिश्श्यामध्ये आहे, मग ह्या ठिकाणी का नाही? या आरक्षणाच्या सर्टिफिकेटच्या ठिकाणी अशा पद्धतीचं का होत नाही? त्याचबरोबर देवस्थानांकडे अनेक पुरावे या ठिकाणी मराठा कुटुंबीय असल्याचे आहेत, त्या ठिकाणी कमिटी बसून ते टाळण्याचं काम करावं अशा पद्धतीनं ही एक मागणी या ठिकाणी समोर आली। नांदेडमध्ये काही बाहेरच्या जिल्ह्यातही घडल्या असतील, पण नांदेडमध्ये काही घटना आता झाल्या त्या कलेक्टर साहेब असतील किंवा जिल्हा प्रशासन ही वेळोवेळी तालुक्याच्या प्रशासनाला सांगत असते की बा कलेक्टर साहेब असतील किंवा जिल्हा प्रशासन ही वेळोवेळी तालुक्याच्या प्रशासनाला सांगत असते की बा त्या ठिकाणी कमिटी बसून ते टाळण्याचं काम करावं अशा पद्धतीनं ही एक मागणी या ठिकाणी समोर आली। नांदेडमध्ये काही बाहेरच्या जिल्ह्यातही घडल्या असतील, पण नांदेडमध्ये काही घटना आता झाल्या त्या सुद्धा अशा प्रकारची बैठक घेण्यात आली। याचा मुख्य उद्देश हा होता की सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासन यांच्यामध्ये चांगला समन्वय राहावा, संवाद राहावा, कुणीही या परिस्थितीचा फायदा घेऊन दिशाभूल करू नये किंवा गैरसमज पसरू नये समाजामध्ये। आणि याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा यामध्ये प्रशासनाच्या भूमिकेचं समर्थन केलं की जेव्हा प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा संवाद सुरू आहे या परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारे गैरसमज किंवा एखादा चुकीचा संदेश समाजामध्ये सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमातून जाऊ नये या दृष्टीने आज चर्चा करण्यात आली। प्रशासनातर्फे वेळोवेळी अशा प्रकारच्या काही नोटिसेस प्रतिबंधात्मक म्हणून दिल्या जातात, मात्र ही प्रतिबंधात्मक कारवाईचा भाग असतो। आपणही दरवेळेस वेगवेगळी कलमं लावतो किंवा ज्यावेळेस एखादा मोठा उत्सव असतो, एखादा राष्ट्रीय सण असतो, त्यावेळेस आपण अशा प्रकारच्या प्रतिबंधात्मक कारवाई करत असतो। त्यामध्ये मला वाटतं की पोलीस प्रशासनानं त्या पद्धतीने कारवाई केलेली आहे। तर नोंदी आतापर्यंत आढळलेल्या आहेत। त्याचबरोबर 1 डिसेंबरच्या जी आर नुसार नमुना नंबर 3334 भूमी अभिलेखचा याला सुद्धा पुरावा म्हणून मान्यता मिळालेली आहे। त्या बाबतीत सुद्धा आपण पुढची कारवाई करत आहे। एकच स्पष्टता आहे की सामाजिक कार्यकर्ते, एकंदरीत समाज बांधव आणि प्रशासन यांच्यामध्ये संवाद अतिशय चांगला आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये आमची सगळ्यांची दारं आपल्यासाठी सताड उघडी आहेत। त्यामुळे जर कुठली गोष्ट असेल आपण ती अगोदर कन्फर्म करून घ्या। कुठली तरी जुनी बातमी, जुना फोटो, घटनेशी संबंध नसलेला एखादा व्हिडिओ व्हायरल करून समाजामध्ये तेढ पसरवणारी काही ठराविक मंडळी आपल्या प्रत्येक समाजात असतात, त्यांना आपण कुठल्याही प्रकारे वाव देऊ नये अशा प्रकारचं माझं सगळ्यांना आवाहन आहे। अध्यक्षपदी निवडणूक केलं जावं असं मत होतं, मात्र ते करू नये यासाठी पडद्याच्या आडून उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केले असा दावा एकनाथ शिंदेनी केलेला आहे। तर त्यावेळेला जर एकनाथ शिंदेना अध्यक्षपद केलं असतं तर तेव्हा छाती करून सांगतो नक्कीच आहे। हा जो उठाव झाला या उठावामागचे कारण जे अनेक आहेत त्यातलं एक प्रमुख कारण हे पण आहे, एखादं काम जर एकनाथ शिंदे साहेबांनी केलं त्यांना त्याचं क्रेडिट जाऊ नये, हा माणूस आणखीन वर जाता कामा नये याची दक्षता काही लोक
त्या चमू मधले काही लोक हे घेत होते. म्हणून जर तुम्ही पाहिलं असेल तर त्यांच्या खात्याच्या मीटिंग सुद्धा इतर लोक घेत होते आणि त्या मंत्री असून सुद्धा त्या बैठकीला सुद्धा त्यांना बोलवत नव्हते. अशी अवस्था त्या काळामध्ये उबाठा गटातल्या मंत्र्यापासून तर सर्वांनीच केली होती, त्या चमूने केली होती. आणि तेच एक कारण आहे. जर त्या टायमाला उपसमितीचे जर अध्यक्ष जर एकनाथ शिंदे साहेब असते तर तो 2.5 वर्षाचा कालावधी, हा 1.5 वर्षाचा कालावधी, म्हणजे आतापर्यंत हा आरक्षणचा मुद्दा केव्हा संपला असता एवढं मात्र निश्चित आहे. शेवटचा प्रश्न